नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे मित्रांनो। पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खरीप 2024 पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे पैसे आले किंवा नाही हे लगेच चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल तुमचे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही। मित्रांनो, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। खरीप 2024चा मंजूर झालेला पोस्ट हार्वेस्ट पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करू नये, कारण पुढील 1 ते 2 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। यापूर्वी मे महिन्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा विमा अगोदरच मिळालेला होता आणि आता हा पोस्ट हार्वेस्ट विमा जमा करण्यात सुरुवात झालेली आहे। खरीप 2024 पीक विमा इतर जिल्ह्यांची अपडेट काय आहे, तर इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे, मात्र त्यांना शासनाकडून उर्वरित पूरक अनुदान मिळाल्यानंतरच पैसे मिळतील। म्हणजे जे काही रक्कम आहे ती जमा झालेली आहे, परंतु जी काही पुरवणी मागणीची आणखी पैसे लागणार आहेत त्यामुळे थांबलेले आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकदमच बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ती पैसे जमा झाले की सर्वांना ही पीक विमा 2024चा मिळणार आहे। तसेच मित्रांनो, 2021 आणि 2022चा जुना थकीत विमा देखील येत्या 8 ते 10 दिवसात मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जुन्या विम्यांची समस्या देखील लवकरच सुटणार आहे। बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आणि मोबाईलवर आलेला मेसेज तपासून घ्यावा। जर पैसे जमा झाले नसतील तर 2 दिवस वाट पाहिल्यानंतर बँक किंवा कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करावी। सध्या PMFBY पोर्टलवर माहिती अपडेट झालेली नाही, त्यामुळे तिथे तपासणी करू शकत नाही। तिथे तपासणी करून तुमचा काहीही फायदा होणार नाही। त्यामुळे 2 दिवसात जर पैसे जमा झाले नाही तर तुम्ही बँकेत किंवा त्या ठिकाणी कृषी कार्यालयात जाऊन कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पीक विमा जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।